वाशिम आपल्या जीवाची बाजी लावून जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या वाशिम पोलीस दलासाठी वाशिम येथील लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सौरभ भुतडा, तज्ञ डॉक्टर मंडळी, परिचारिका आणि मेडिकल स्टाफ यांनी या सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून वाशिम पोलीस बांधवांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। या भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन वाशिमचे पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक साहेबांनी पोलिसांच्या धावपळीच्या व तणावपूर्ण दिनचर्येविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करत शिबिराचा शुभारंभ केला। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, या म्हणीनुसार रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। दिनांक 30 जुलै 2026 रोजी आयोजित या शिबिरात 16 पोलीस अधिकारी आणि 100 ते 125 पोलीस अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदाब, मधुमेह, ईसीजी तसेच इतर विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या। हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे। कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील साहेब यांनी केले आहे। सदर शिबिर यशस्वीतेसाठी लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सौरभ भुतडा, त्यांची डॉक्टर टीम, परिचारिका व मेडिकल स्टाफ तसेच पोलीस कल्याण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पडघान, हवालदार बेबी राठोड, वर्षा राठोड आणि राणी तायडे यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी पौपनी प्रल्हाद पडघान यांनी डॉक्टर सौरभ भुतडा व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।